गांधीजींना नुसते हार किंवा शिव्या घालून काहीही निष्पन्न होणार नाही. मला असं वाटतं की ती कविता इथे गांधींना फार लागू होते. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा. समजा जर गांधी जगले असते तर त्यांनी त्यांची गोडसेबद्दल काय भूमिका घेतली असती. नमस्कार. गांधीजींना काही लोक हार घालतात, काही लोक शिव्या घालतात, एकाने गोळी घातली, परंतु फारच थोड्या लोकांनी त्यांच्यात नीट लक्ष घातलंय आणि जास्तीत जास्त लोकांना गांधीजी नीट लक्षात यावेत यासाठी माझा हा खटाटोप आहे. आता या खटाटोपातूनच मी मागचा जो व्हिडिओ केला त्याच्याबद्दल गांधीजींच्या मुस्लिमांबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल जो खुलासा केला होता त्यावर काही जणांनी शंका उपस्थित केल्यामुळे मी आज त्या खुलासाचा खुलासा करणार आहे आणि सगळ्यात शेवटी असा एक मुद्दा मांडणार आहे की ज्याचा तुम्ही विचार केला नसेल. आणि हो, गांधी तुम्हाला कितपत कळले आहेत हे बघण्यासाठी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. मी आहे डॉक्टर उत्तम शिराळकर, इंग्लंडमध्ये सायकॅट्रिस्ट आहे आणि तुम्ही बघताय यू थिंक असं चॅनल की ज्याचा उद्देश आहे की तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करायचं. आता गांधीजींमध्ये नीट लक्ष घातलंय म्हणजे काय किंवा घालायचं म्हणजे काय, तर नीट लक्ष म्हणजे गांधीजी जे काय बोलले, जे काय वागले, जे काही त्यांनी राजकारण केलं ते फक्त बाहेरून न बघता त्याचा त्यांच्या मानसिकतेची कसा आणि काय संबंध आहे ते बघायचं आणि त्याचा इतरांच्या मानसिकतेवर काय आणि कसा परिणाम झाला आहे ते बघायचं. हे न करता गांधीजींना नुसते हार किंवा शिव्या घालून काहीही निष्पन्न होणार नाही. इथे मला एक विंदा करंदेकरांची कविता आठवती आहे. अशी कविता आहे ती, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढुनी त्यावर भविष्य वाचा. म्हणजे इतिहास नुसता डोक्यावर घेऊ नका तर त्याच्यावर उभे राहून पुढचं भविष्य वाचा. मला असं वाटतं की ती कविता इथे गांधींना फार लागू होते. कारण तुमचं मत काही असो, गांधींचं भारताच्या राजकारणात, भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचं स्थान होतं आणि राहणार आहे. तर ते स्थान कसं निर्माण झालं, त्याचा त्यावेळच्या आणि आत्तावरच्या राजकारणावर काय परिणाम होतोय हे कळण्यासाठी आणि त्या राजकारणाचं पुढे काय करायचं, काय होईल आणि ते कसं बदलायचं हे कळण्यासाठी त्यांची त्यावेळची मनस्थिती आणि आताच्या सामाजिक मनस्थितीवर काय परिणाम आहे हे जाणलं पाहिजे. तर हाच तो प्रयत्न. आणि आता ते एवढं सांगितल्यानंतर आता मी जे काही मागच्या वेळेस खुलासा केला होता त्याच्यावर तुमच्या ज्या काहींच्या कॉमेंट्स आल्या त्याच्यावरचा मी खुलासा सांगतो आणि थोडेफार दाखलेही देतो. तर काही कॉमेंट्स लोकांनी अशी केली की मी जे सांगतोय ते अर्धसत्य आहे. आता त्यांना जे अर्धसत्य या बाजूने म्हणायचं ते मला कळलं की मी फक्त त्याची एकच बाजू सांगतोय, दुसरी चांगली बाजू सांगत नाही आहे. तर बरोबर आहे, मी अर्धच सत्य सांगितलं. ते अर्धसत्य कुठलं अर्धसत्य सांगितलं तर जे मी सांगितलं होतं की ते जे स्ट्रॉयझर म्हणून जे अमेरिकेतले सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांनी गांधींबद्दल जे सांगितलं त्यातला अर्धाच भाग मी सांगितला. त्यांनी जे सांगितलं नाही उरलेलं जर मी सांगितलं असतं तर ते फारच तिखट होतं, फारच झोंबलं असतं आणि ते मला स्वतःला सुद्धा ते थोडंसं इनॅप्रोप्रिएट वाटलं सांगणं म्हणून सांगितलं नाही. म्हणून त्या अर्थाने सुद्धा मी ते अर्धसत्य सांगितले आणि त्यांनी जे सांगितलं त्यातला फक्त 10% भाग मी सांगितलेला आहे. तर ही ती जी अर्धसत्य म्हणून जी कॉमेंट होती त्याच्यावर माझं उत्तर. दुसरी असा माझ्यावर आरोप झाला की मी एक नरेटिव्ह सेट करतो आहे. तर मला नरेटिव्ह वगैरे मला काहीही सेट करायचं नाही आणि जर नरेटिव्हच माझं काही असेल तर ते नरेटिव्ह असं आहे की लक्ष देऊन गांधींकडे बघा, लक्षात घ्या ते काय होते, कसे होते. आणि मी म्हटल्याप्रमाणे मी ज्यांचा संदर्भ, ज्या मानसशास्त्रज्ञाचा संदर्भ दिलेला आहे त्यांनी दोन्ही बाजूंनी गांधींकडे बघितलं आहे, निपक्षपातीपणे बघितलेलं आहे आणि मानसशास्त्रदृष्ट्या बघितलेलं आहे. आणि ते सायकॉलॉजिस्ट स्वतः गांधींनी प्रभावित झाले होते आणि ते 3 दशकं शाकाहारी झाले होते गांधींच्या प्रभावामुळे. आणि त्यांचा जो गांधीचे विचार जे त्यांना
त्यांनी वाचले ते ज्या पुस्तकातनं वाचले त्याचं नाव होतं गांधीजीज ट्रूथ. ते एरिक्सन नावाच्या एका सायकॅट्रिस्टनी गांधींचं केलेलं सायको ॲनालिसिस आहे आणि त्या पुस्तकाबद्दल मी आणखी नंतर सांगेन पुढे. तर नरेटिव्ह जर असेल तर गांधींचा शास्त्रीयदृष्ट्या मानसशास्त्रीयदृष्ट्या समजून घेणं हे माझं नरेटिव्ह आहे. तिसरं माझ्यावर अशी टीका झाली की मी गांधींची बदनामी करतोय, त्यांना मलाईन करतोय. मोठ्या माणसाला बदनाम करणं हे हल्ली एक फॅशनच झाली आहे. तर मी परत सांगतो की मी शास्त्रीयदृष्ट्या जी माहिती अवेलेबल आहे तीच मी मांडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधींनी स्वतःच्या आत्मचरित्रात सांगितलं तेच मी सांगितलं आहे. फक्त मी ते डॉट्स कनेक्ट केलेले आहेत. आणि आता मी ज्या स्ट्रॉयझरशी मी बोललो त्यांनी या विषयावर एक लेख लिहिला आहे, शास्त्रीय लेख लिहिलेला आहे. त्या लेखाची मी लिंकसुद्धा याच्यात देणार आहे. हा तो लेख आहे, तो जो जर्नलमध्ये म्हणजे सायंटिफिक जर्नलमध्ये तो पब्लिश झालेला आहे. त्याच्यामुळे मी नुसतंच वरवरचं माझ्या मनचं किंवा उगाच खोटं नाटक काहीही सांगितलेलं नाही आहे. जी अधिकृत माहिती आहे तीच आहे. उलटी मी फार निगेटिव्ह होऊ नये म्हणून बरीच माहिती गाळलेली आहे. आणि चौथी जी मला अपेक्षा नव्हती पण ती टीका झाली ती जातीवरनं, माझ्या जातीवरनं, की तुम्ही या जातीचे लोक असे गांधींवर टीकाच का करता, फक्त टीकाच का करता, फक्त तुम्हाला गांधींचं वाईटच कसं दिसतं. तर हे खरं मला त्याचा खुलासा करायची मला गरज नाही, पण सांगतो की कॉमेंट्समध्ये ज्या काही गांधींबद्दल चांगल्या, गांधींच्या बाजूने ज्या कॉमेंट्स आलेत त्यांच्या आडनावानं मला सगळं ते स्वतः ब्राह्मण आहेत. म्हणजे हा किती चुकीचा, किती खालच्या प्रतीचा ही टीका आहे हेच मला सांगायचं होतं. तर हे असे कॉमेंट्सबद्दल जे मला खुलासे करावेसे वाटले म्हणून ते हे खुलासे आत्तापर्यंत केलेत. आता याच ठिकाणी सांगतो की ज्यांनी कॉमेंट्स केल्या त्यांना सगळ्यांना धन्यवाद. बऱ्याच कॉमेंट्स आल्यात आणि अत्यंत मोलाच्या, म्हणजे जशा काही टीकात्मक कॉमेंट्स आल्यात त्यांचं पण स्वागतच आहे. पण काही लोकांनी खूप चांगल्या विचारपूर्वक कॉमेंट्स केल्या आणि काही कॉमेंट्सनी तर मला माहिती कळली. त्यामुळे पुन्हा धन्यवाद. तर मुख्य मुद्दा जो मागच्या वेळेस अर्धवट राहिला की हे जे गांधींच्या बाबतीत झालं, त्यांच्या लहानपणी किंवा तरुण वयात जे काही झालं त्यांच्यावरचा परिणाम आणि त्यांच्या तो मुस्लिमांबद्दलच्या आत्मीयतेबद्दलचा संबंध कसा आणि काय झाला आणि त्यांच्या मतांचा समाज मनावर काय परिणाम झाला याच्याबद्दल आज मी बोलणार आहे. तर या मुद्द्यावर बोलायला सुरुवात करतो एका स्ट्रॉंग खंबीर पुराव्याने, आणि तो पुरावा अंतर्देशीय पुरावा आहे. आता मी तुम्हाला समजा सांगितलं की इंग्लंडमध्ये जे काही आत्तापर्यंत पंतप्रधान झाले, गेल्या 100-150 वर्षात जे काही पंतप्रधान झाले, त्या पंतप्रधानांपैकी 2/3 पंतप्रधानांचे पालक त्यांच्या वयाच्या 18व्या वर्षाच्या आधी वारले. तर तुम्हाला कितपत ते महत्त्वाची माहिती वाटते? मानसशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाची माहिती आहे. आता सगळ्या राजकारण्यांमध्ये ज्या राजकारण्यांचे पालक, विशेषतः वडील 18व्या वर्षाच्या आधी गेले तेच पंतप्रधान झाले. 2/3, थोडी संख्या नाही आहे, 2/3 ही शास्त्रीय माहिती आहे. त्याचे मी इथे स्क्रीनशॉट दाखवतोय. हे ते आर्टिकल इतका त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. आता ह्या शास्त्रीय माहितीचा गांधींशी काय संबंध? तर मागे म्हटल्याप्रमाणे की गांधी 16 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. तर हे गांधींच्या बाबतीत डायरेक्ट त्याच्याशी रिलेशन आहे की जे ह्या संशोधनात सापडलेलं आहे की ज्या मुला किंवा मुलींचे, विशेषतः मुलांचे, त्यांच्या वडिलांशी संबंध जरा अवघड असतात, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये लव्ह हेट म्हणता येईल, कॉम्प्लिकेटेड असतात. ते जर वडील गेले तर त्याचा जो मानसिक परिणाम होतो तो त्या मुलांवर जास्त स्ट्रॉंगली होतो. आता गांधींच्या बाबतीत थोडक्यात सांगतो की त्यांच्या वडिलांशी मिक्स्ड संबंध होते. त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलं त्या मला असं वाटतं की काही पहिल्या पानातच वडिलांबद्दल जरा कठोर शब्द वापरलेले आहेत, फार त्यांच्या खाजगी बाबतीतही सुद्धा. तर गांधींचे त्यांच्या वडिलांशी असलेले मिक्स्ड रिलेशन आणि त्यांचं ज्या परिस्थितीत गेले ते जाण्यामुळे गांधींच्या मनावर त्याचा खूप आघात झाला. आणि त्याच काळामध्ये मेहताबशी त्यांचा
संबंधात त्यांची मैत्री जमली. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर मेहताबच्या मैत्रिणी जे काही त्यांच्यावर मानसिक जे संबंध झाले ते फार खोलवर रुजलेले होते. आणि मेहताब मुस्लिम धर्माचा असल्यामुळे ते मुस्लिम समाजाशी संबंध त्यांचे फार खोलवर स्ट्रॉंगली, इतके की ते त्यांच्या जाणीवेत सुद्धा नसतील इतके ते खोलवर रुजले. तर या बाबतीत मी इथे तुम्हाला पुरावा देणार आहे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधींनी जे आत्मचरित्र लिहिलं त्याच्यावर एका प्रसिद्ध अमेरिकन सायकॅट्रिस्ट एरिक्सननी पुस्तक लिहिलं, सायको ॲनालिसिस. त्याचं नाव होतं गांधीज ट्रूथ. आता हे एरिक्सनसुद्धा गांधींच्या व्यक्तिमत्वाने, त्यांच्या पर्सनॅलिटीनी खूप प्रभावित झाले. इतकी वेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटी त्यांनी फार कमी राजकारण्यांमध्ये पाहिली होती. त्यांनी बाकीच्या राजकारण्यांबद्दल सुद्धा सायको ॲनालिसिस करून पुस्तकं लिहिलेली आहेत. पण गांधींची पर्सनॅलिटी त्यांना इतकी भावली, इतकी कॉम्प्लेक्स वाटली की त्यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकाला पुलित्झर पुरस्कार मिळाला. पुलित्झर पुरस्कार हे फार मोठा पुरस्कार आहे अमेरिकेतल्या लिटरेचरमध्ये. त्यांनी असं लिहिलं की गांधीजींनी त्यांच्या आत्मचरित्रात जे 2 प्रकरणं लिहिली त्याच्यावरनं कळतं की मेहताब त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाची व्यक्ती होती. आणि त्यांनी असं लिहिलं की मेहताबबद्दल कोणाचंही बरं नव्हतं. त्याउलट गांधींनी मेहताबशी बरीच वर्ष संबंध ठेवले मैत्रीचे, आणि इतरांनी सांगूनसुद्धा त्यांनी ते संबंध तोडले नाहीत. उलट त्यांनी मेहताबचं समर्थन केलं त्याच्या वागण्याचं. आणि शेवटची ओळ फार महत्त्वाची आहे. मोहनदास वन मस्ट कन्क्लूड, म्हणजे असा त्याच्याबद्दल सारांश काढता येतो की मोहनदास वॉज समहाव ॲडिक्टेड टू मेहताब. म्हणजे मेहताबचं त्यांना फार व्यसन लागलं होतं. हे ओरिजिनल वाक्य त्या सायकॅट्रिस्टनी गांधींबद्दल लिहिलेलं त्यांच्या आत्मचरित्रावरनं. आता पुढचं हे सगळं का झालं तर मेहताब प्लेड परफेक्टली द पर्सनेज ऑन whom टू प्रोजेक्ट वन्स पर्सनल डेव्हल. म्हणजे गांधींचे जे, आता हे थोडंसं सायकोॲनालिसिस सायकोलॉजिकल भाषा होती आहे, ते मी जास्तीत जास्त सोपी करायचा प्रयत्न करतो की गांधींच्यामध्ये त्यांचे स्वतःच्या व्यक्तिमत्वातला जो वाईटपणा होता तो त्यांनी एक प्रोजेक्शन नावाची एक सायकोलॉजिकल प्रोसेस असते, त्यांनी प्रोजेक्ट केला मेहताबवर. अँड इट बिकेम द पर्सॉनिफिकेशन ऑफ मोहनदासच निगेटिव्ह आयडेंटिटी. म्हणजे मोहनदास आणि मेहताब यांची पर्सनॅलिटी असं म्हणता येईल की एकच झाली. दॅट इज एव्हरीथिंग इन हिमसेल्फ विच ही ट्राय टू आयसोलेट अँड सबड्यू यॅट वॉज पार्ट ऑफ हिम. इतकं त्याची मेहताबची व्यक्तिमत्व त्यांच्या अंतरंगात मिसळलं असं सायकॅट्रिस्ट एरिक्सनचं म्हणणं आहे. आणि हे त्यांच्या व्यक्तिमत्वात तो मेहताबची व्यक्तिमत्व मिसळल्यामुळे बाकीचा जो मुस्लिम समाज आहे त्यांच्यात ते त्यांच्या फार जवळीक मानसिकदृष्ट्या त्यांच्यात निर्माण झाली. ही झाली गांधींचा मुस्लिमांबद्दलचा जो जिव्हाळा होता त्याच्याबद्दलचं मानसिक कारण. आणि त्या पुस्तकात सुद्धा गांधींच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या सायकॉलॉजीवर बऱ्याच अंगांनी त्यांचं ॲनालिसिस केलं आहे, बऱ्याच घटना सांगितलेल्या आहेत. टू द एक्सटेंट गांधींनी त्यांचं आत्मचरित्र का लिहिलं असावं याचं सुद्धा ॲनालिसिस त्या सायकॅट्रिस्टने केलं आहे. ते सुद्धा फार रंजक आहे, फार महत्त्वाचं आहे. त्यांची ते लिहिण्यामागचं कारण आणि त्यांनी ज्या ज्या काही राजकीय भूमिका घेतल्या, व्यक्तिगत त्यांनी जे भूमिका घेतला त्याचंसुद्धा फार चांगलं ॲनालिसिस जे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे गांधी कळण्यासाठी. तर हे सुद्धा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच मी आणखीन जास्त पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेन. पण आता मला एक तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं जे झालं, आपण जी चर्चा करतोय त्याच्यात एक महत्त्वाचा फॅक्टर, महत्त्वाची घटना म्हणजे गोडसेंनी केलेली गांधींची हत्या. आता मला एक असा मुद्दा विचारायचा आहे की गोडसेंनी जी गोळी मारली त्या गोळीनी गांधी तत्काल मृत्युमुखी पडले. अशी कल्पना करा की समजा त्या गोळी मारूनसुद्धा किंवा गोळींचा आघात होऊनसुद्धा गांधी जगले असते. काही कारणांनी, काय ती गोळी बरोबर नेम लागला नाही किंवा मेडिकलदृष्ट्या गांधींना लगेच मिळाल्यामुळे गांधी जगले. समजा जर गांधी जगले असते तर त्यांनी त्यांची गोडसेबद्दल काय भूमिका घेतली असती
म्हणजे कायदेशीररित्या ते झालं असतं तो भाग वेगळा, इतर राजकारण्यांनी काय केलं असतं तो भाग वेगळा, तुम्हाला काय वाटतं तोही भाग वेगळा. गांधींनी गोडसेबद्दल काय भूमिका घेतली असती याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा. आता मी माझं मत तुम्हाला सांगतो. गांधींनी गोडसेला माफ केलं असतं असं माझा जे काही मी गांधींची मानसिकदृष्ट्या जे काही वाचलेलं आहे, जो काही अभ्यास केला आहे, जे लोकांशी बोललेलो आहे, त्या दृष्टीने मी सांगतो गांधींनी गोडसेला माफ केलं असतं. त्याचं कारणसुद्धा काय मानसिक कारण आहे ते सुद्धा पुढच्या वेळेस सांगेन आणि त्याच्यात थोडासा राजकीय कारणाचा भाव घेत ते सांगेन. पण मला तुमचं मत हवं आहे. तर कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमचं मत सांगा आणि तुमच्या मते गांधींनी का केलं असतं, जे काही केलं असतं ते त्याच्याबद्दलही तुमचं मत सांगा आणि त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. मला आशा आहे की तुम्हाला हे जे काय मी आत्तापर्यंत बोलतो आहे, सांगतो आहे, त्याच्यामुळे तुमच्या विचारांना चालना मिळते. आणि आधी म्हटल्याप्रमाणे ही एक सुरुवात आहे. मला या चॅनलमधनं, अशा व्हिडिओजमधनं आणखीन तुमच्या विचाराला चालना, ज्याला म्हणतात स्टिम्युलेटिंग, असं काही व्हिडिओज तुमच्या पुढे आणायचे आहेत. तर तुम्हाला जर हा माझा प्रयत्न आवडला तर जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, भरपूर कॉमेंट्स करा. आणि माझे विचार तुम्हाला पटत नसेल तरीही तुम्ही कॉमेंट्स करायला अगदीच तुमच्या कॉमेंट्सचं स्वागत आहे. फक्त त्या कॉमेंटची एक रिजनेबल पातळी ठेवूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.